आपल्या सगळ्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं की काही मूलभूत कौशल्य आपल्याकडे असावीत, ज्या कौशल्याच्या आधारे आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. असे कोणते कोणते कौशल्य तर अशी भली मोठी लिस्ट होईल. तर याच विषयाच्या संदर्भात आज मी बोलण्यासाठी तुमच्या पुढे उभा आहे. आपण आपल्यातले बरेच जण हे सामाजिक क्षेत्रामध्ये प्रोफेशनल करिअर म्हणून काम करतात, नोकरी करतात. ज्यांचं MSW पूर्ण झालेलं आहे, ज्यांचं MA एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे, किंवा ज्यांचं MA सायकोलॉजी झालेलं आहे, किंवा काही जण फक्त ग्रॅज्युएट झालेले आहेत, किंवा कोणत्याही प्रकारची शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना सुद्धा ॲज अ प्रोफेशन म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत. आपल्यातले बरेच जण हे काही कौशल्यांच्या अभावे नवीन नोकरी मिळवत असताना त्यांना वारंवार अपयश येतं, किंवा एखादी नोकरी मिळाली सुद्धा पण कौशल्यांच्या अभावामुळे ती नोकरी टिकत नाही, टिकली तर त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही. अशा छोट्या छोट्या अडचणी आपल्या या प्रोफेशनमध्ये येत असतात. अशांसाठी एक सॉफ्ट स्किलचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आपण या 8 ते 10 दिवसांमध्ये सुरू करत आहोत. 2 तासाच्या वर्कशॉप मधून नेमक्या पद्धतीने कोणत्या कोणत्या सॉफ्ट स्किलची तयारी आपण केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जॉब मिळायला त्या सॉफ्ट स्किलचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. अशा 2 तासाच्या त्या वर्कशॉप बद्दल आज आपण थोडक्यात बोलूया. असे कोणते 5 इसेन्शियल सॉफ्ट स्किल आहेत जे आपल्या सगळ्यांकडे असलं पाहिजे. पहिलं आहे कम्युनिकेशन स्किल. मी कसं बोललं पाहिजे, इंटरव्ह्यू कशी दिली पाहिजे, टेलिफोनिक इंटरव्ह्यू बऱ्याच वेळेला होतात, तिथं कसं बोललं पाहिजे, ग्रुप डिस्कशन मध्ये कसं बोललं पाहिजे, या सगळ्या विषयाबद्दल सविस्तर आपण त्या कम्युनिकेशन स्किलमध्ये जाणून घेणार आहोत. दुसरं महत्वाचं स्किल आहे ते म्हणजे लीडरशिप स्किल. आपण सगळेजण वेगवेगळ्या गटाचं नेतृत्व करत असतो, आणि जेव्हा प्रोफेशन म्हणून या करिअरकडे येणार आहोत त्यावेळी तर नक्कीच आपल्याला या अनेक छोट्या छोट्या गटांचं नेतृत्व करावं लागणार आहे. हे लीडरशिप करत असताना, नेतृत्व करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे, कोणत्या कौशल्यांवरती काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्या लीडरशिप स्किलमध्ये जाणून घेणार आहोत. तिसरं महत्वाचं स्किल आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या ह्या दिसतच असतात. त्या समस्यांकडे आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, आपला अप्रोच कसा असला पाहिजे, हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलच्या संदर्भातनं समजून घेणार आहोत. चौथं महत्वाचं स्किल आहे ते म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आपल्या सगळ्यांचा भावनिक गुंता बऱ्याच वेळेला होत असतो, आणि हा भावनिक गुंता झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीमध्ये अडचणी येतात, व्यवसायामध्येही अडचणी येऊ शकतात. अशा वेळेला ह्या इमोशनल इंटेलिजन्स कसा वापरायचा, सेल्फ टॉक असेल, किंवा मी इतरांशी बोलत असताना माझ्या भावनांचं नियंत्रण करणं असेल, या सगळ्याबद्दल आपण त्या स्किलमध्ये जाणून घेणार आहोत. 5वं स्किल ते म्हणजे अडॅप्टेबिलिटी. कोणतीही परिस्थिती असो, कशीही परिस्थिती असो, त्यामध्ये मला त्या सगळ्या गोष्टी मला स्वीकारता आल्या पाहिजेत, आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारून मी तिथे काम करू शकलो पाहिजे. या 5 इसेन्शियल स्किल बद्दल आपण सविस्तर चर्चा या वर्कशॉपमध्ये करणार आहोत. हे वर्कशॉप फक्त 2 तासांचं आहे. या 2 तासांच्या वर्कशॉप नंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आणि त्याचबरोबर नोकरी जर तुम्ही नव्याने सोशल सेक्टरमध्ये शोधत असाल तर आपला CV कसा असला पाहिजे, इंटरव्ह्यूची तयारी कशी केली पाहिजे, इंग्लिश सगळ्यात महत्वाची ती म्हणजे अडचण आपण म्हणता नाही येणार, पण आता जी जाणवते ती म्हणजे इंग्लिश विषयाची तयारी कशी केली पाहिजे. खूप इंग्लिशची गरज नाही, पण किमान काही गोष्टी ज्या मी माझ्या स्तरावरती करू शकतो का, याचाही विचार आपण त्या 2 तासाच्या वर्कशॉपमध्ये आपण करणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असाल, गावात असाल, तिथून हे सेशन तुम्ही अटेंड करू शकता. खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता, आणि तुम्ही या वर्कशॉपमध्ये अगदी मोफतपणे सहभागी होऊ शकता. चला तर मग सगळ्यांनी या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हा. तुमचे प्रश्न नक्कीच मला जाणून घ्यायला आवडतील, आणि माझ्या अनुभवातनं जे काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील त्याही उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.